विघ्नहर्ता गणराया उत्सवानिमित्त वाशिमच्या मंगरुळपीर येथील रुपेश वाढणकर आणि अर्चना वाढणकर यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि शत्रूचा बदला घेतला। या मोठ्या संकट समयी सुद्धा सरकारने आपल्या पाठीशी राहून संकट हरण्यासाठी धैर्य दिले। या सर्व बाबींवर आकर्षक देखावा गणपती उत्सवानिमित्त वाढणकर परिवाराने साकारल्यामुळे त्यांच्या परिसरात कौतुक होत आहे। वाढणकर परिवाराने ऑपरेशन सिंदूरचा आकर्षक देखावा साकारत संकट टाळण्यासाठी गणपतीकडे साकडे घातले आहे। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भक्त गणपतीला प्रार्थना करून संकटातून मुक्ती मागतात। गणेश पूजेने कष्ट दूर होतात आणि सौभाग्य वाढते। गणपती हा विघ्नहर्ता मानला जातो, जो आपल्या भक्तांचे संकट दूर करतो। म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपतीचे पूजन केले जाते। भक्त गणपतीकडे मनोभावे प्रार्थना करून आपल्या अडचणी आणि संकटे दूर करण्याची मागणी करतात। अशीच मनोभावे प्रार्थना या माध्यमातून गणरायाकडे करण्यात आली आहे। नमस्कार, माझं नाव अर्चना रुपेश वाढणकर, मंगरुळपीर येथे राहते। दरवर्षी काहीतरी नवीन उपक्रम सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो। त्याचप्रमाणे याही वर्षी मी तो प्रयत्न केला। यावर्षी दुःखद घटना घडली, तो म्हणजे पहलगाम हल्ला, पण त्यातूनही बापांनी न्याय केला आणि ऑपरेशन सिंदूर हे एक सक्सेस घटना घडली आणि तेही त्यामध्ये स्त्रियाचा सहभाग होता। अभिमानाची गोष्ट वाटली मला, म्हणून ते सगळं सादर करण्याचा मी प्रयत्न केला आहे। असे कितीही संकट आले तरी माझा बाप्पा नक्कीच बळ देईल असा विश्वास आम्हाला आहे। महाराष्ट्र 24 करिता नरेंद्र बोरकर, वाशिम।